हा महाराष्ट्र आज किंवा मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिला आहे त्याचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जातं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस जयंती आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत, पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळतात। हा महाराष्ट्र आज किंवा मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राहिला आहे त्याचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जातं आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राचे आणि मराठी मनाचे मानबिंदू असं म्हणतो। समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल। ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवलंय किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो। आम्ही इथे बसलेले सगळे जे लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान। आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस तेव्हा वाढदिवस असायचा त्यांचा हा प्रत्येक 23 जानेवारीला अगदी जोशात साजरा करीत आलेला आहे आणि त्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे नेहमी विचार द्यायचे। आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचारानं त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवलंय। बाळासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे शिवतीर्थावर मेहर बंगल्यात, ते लवकरच त्याचं उद्घाटन होईल। 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे। 23 जानेवारी 2026 पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत की वारंवार आम्हाला जे सांगण्यात येत आहे, खरं म्हणजे आम्हाला ती मागण्याची वेळ येऊ नये, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारत रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी किताबानं सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही, मागणी नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी। आज किंवा कालपासून अनेक ज्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं। खरं म्हणजे 12 वर्षात ही मागणी या व्यासपीठावरून कधी झाली नव्हती, पण आमच्या सर्व खासदारांनी इथे जे बसलेले आहेत या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे, बाहेर केलेली आहे, विधिमंडळात ही मागणी केलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये या मोदी सरकारनं मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना भारतरत्न दिल्याचं आमच्या लक्षात आलं। ज्यांना राज्यात सुद्धा कोणी मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही, पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही
जे देशाला माहीत नाही, अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्याने पूर्ण केला. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली, ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिलं, अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा भारतरत्नानं सन्मानित करा. आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पण केली. तेव्हाही मी सांगितलं की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या 26 जानेवारीला त्याच ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्यता द्यावी. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.